नमस्कार. मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा म्हणजे सेक्रेटरी. गेल्या काही व्हिडिओमधनं आपण महारेराविषयी बरीचशी माहिती गोळा केलेली आहे. आजचा आपला जो विषय आहे ते आहे रिअल इस्टेट डीलमधील काही रेड फ्लॅग्स काय आहेत आणि त्याला प्रतिबंध कसा करायचा. तर ह्याच्यातलं या रेड फ्लॅगविषयी बोलायचं झालं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रमोटर आणि तुमच्यामधलं होणारं ॲग्रीमेंट. आणि हे ॲग्रीमेंट हे जे तुमचं सेल डीड आहे, जे ॲग्रीमेंट आहे, हे म्हणजे या डीलचा एक आत्मा आहे म्हटलं तरी चालेल. कारण साऱ्या गोष्टी या ॲग्रीमेंट आणि त्यातल्या टर्म्स अँड कंडिशनवरच अवलंबून असतात. आता आपण हेही बघितलेलं आहे की 10% जर आपण पेमेंट करणार असतो, 10%पेक्षा कमी तर आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळतं. आणि 10%पेक्षा जास्त पेमेंट आपण ज्यावेळी करतो त्यावेळी प्रमोटरला हे बंधनकारक आहे की त्याने तुमच्याकडनं ॲग्रीमेंट सही करून घेतलं पाहिजे. आता अनेक वेळा प्रमोटर यामध्ये टाळाटाळ करतात, ॲग्रीमेंट करायला उशीर लावतात, पेमेंट मात्र भरपूर घेतात, परंतु ॲग्रीमेंट करत नाही. मग अशा वेळी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲग्रीमेंट आपण तात्काळ करून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे हे मॉडेल ॲग्रीमेंट जे आहे ते शासनाच्या रूलमध्ये बनवलेलं आहे मॉडेल ॲग्रीमेंट. आणि हे मॉडेल ॲग्रीमेंट तुम्हाला त्या प्रोजेक्टच्या वेब पोर्टलवर तुम्ही जर गेलात आणि त्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलात तर हे मॉडेल ॲग्रीमेंट तुम्हाला तिथे दिसतं. या मॉडेल ॲग्रीमेंटमध्ये सगळ्या कंडिशन्स दिलेल्या असतात. म्हणजे तुम्हाला थोडक्यात तो तुमच्याबरोबर काय ॲग्रीमेंट करणार आहे या सगळ्या कंडिशन तुम्हाला तिथे दिसतात. त्याचबरोबर हे मॉडेल ॲग्रीमेंट कंपल्सरी नसल्यामुळे त्याच्यामध्ये तो काही बदल करणार आहे का, डेव्हिएशन्स करणार आहे का, तर ती डेव्हिएशन्स देखील त्याने तिथे वेगळ्या पद्धतीने लावायची आहे तर ते देखील तिथे अपलोड केलेली तुम्हाला दिसतात. म्हणजे ही डेव्हिएशन्स बघितल्यावर तुमच्या लक्षात येतं की याने कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये बदल केला आहे. तो बदल जो आहे तो रेराच्या ॲक्टच्या विरोधात तर नाही ना, किंवा तो एकांगी तर नाही ना, किंवा त्यामुळे आपल्याला काही त्रास पुढे मागे होणार नाही ना, हे प्रत्येक ग्राहकाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसं जर असेल तर तिथे आपलं बुकिंग करता कामा नये. म्हणून हे मॉडेल ॲग्रीमेंट आणि त्याच्यामध्ये केलेले डेव्हिएशन्स हे आपण प्रथमतः बघितले पाहिजे. कारण उद्या तुम्हाला जेव्हा कधी तक्रार करायची वेळ येईल, जेव्हा कधी तुम्हाला कधी रिफंड मागायची वेळ येईल, काही कॉम्पेन्सेशन मागायचं असेल तर त्यावेळी त्यामध्ये असलेल्या टर्म्स अँड कंडिशन्सवरच कोर्ट निर्णय घेत असतं किंवा ऑथॉरिटी निर्णय घेत असते. त्याच्या बाहेर कोणी जात नाही. म्हणून हे ॲग्रीमेंट जे आहे मॉडेल ॲग्रीमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही बघितली पाहिजे, या ॲग्रीमेंटमध्ये सुरुवातीला दिलेलं असतं की फर्स्ट पार्टी म्हणजे जो माणूस तुम्हाला फ्लॅट विकतो आहे, जो प्रमोटर आहे, त्याच्या डिटेल्स दिलेल्या असतात आणि तो कशा प्रकारे तिथला आता ओनर आहे हेही दिलेलं असतं. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक वेळा त्याला अधिकार आहे की नाही याची खातरजमा आपण करून घेतली पाहिजे. म्हणजे त्याच्याबरोबर एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेलं असेल किंवा पॉवर ऑफ बॅटरी त्याला दिलेली असेल आणि तो फ्लॅट विकायला, मालकी हक्काने फ्लॅट विकायला त्याला त्या पॉवर्स दिलेल्या आहेत हे जर तुम्हाला खात्री झाली पाहिजे. म्हणजे याला थोडक्यात टायटल डीड म्हणतात. हे टायटल डीड देखील तिथे लावलेलं असतं आणि त्या टायटल डीडमध्ये टायटल डीड कसं त्याच्याकडे आलं हे सगळं डिटेल दिलेलं असतं. ते तुम्ही वाचायची गरज नाही. त्याच्यामध्ये एक फॉर्मॅट ए आहे ज्याच्यामध्ये आता मालक कोण, फ्लॅट कोण विकू शकतो, कोण डेव्हलप करू शकतो, या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. त्याचप्रमाणे त्याला तुम्हाला कन्व्हिन्सही करता आला पाहिजे, प्रॉपर्टी ट्रान्सफरही त्या माणसाला करता आली पाहिजे. तर ह्या गोष्टी तिथे दिलेल्या असतात. आणि तिसरी गोष्ट जी असते ती CCची असते. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे की आपण त्याला दिलेले कमेन्समेंट सर्टिफिकेट CC आहे ती गोष्ट देखील आपण बघितली पाहिजे. तर हे जे आहेत हे तिथले रेड फ्लॅग्स आहेत. या 3-4 गोष्टी जर आपण बघितल्या आणि सर्वात मुख्यतः हे ॲग्रीमेंट हे जर आपण काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या पुढे येणाऱ्या अडचणी या अत्यंत सहज सोप्या सुटू शकतात आणि आपल्याला त्यामध्ये त्रास होऊ शकत नाही. धन्यवाद.